हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसामध्ये भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 12वा भक्ती सेवा किंवा भक्ती योगचं अध्ययन करणार आहोत. तर सर्वात प्रथम आता आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांना सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दात भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला सर्वांना. त्यामुळे आपण या संधीचा लाभ घरी बसल्या घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या रेश्मा माताजींना प्रणाम. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आजच्या अध्यायाचं नाव आहे भक्ती योग. श्रीला प्रभुपाद भक्ती योगचं इंग्लिशमध्ये डिव्होशनल सर्व्हिस असं म्हणतात. आणि बघा, तसं बघितलं तर संपूर्ण भगवद्गीता ही आपल्याला भक्तीबद्दल सांगते, पण हा अध्याय विशेष करून आपल्याला सांगतो की भक्ती कशी सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व मार्ग कसे भक्ती योगाकडेच अग्रेसर होतात. तर श्री श्री राधा गोविंदांना प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन सुरू करूया. श्रीला कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचेही आपण आशीर्वाद घेऊया आणि आपण आता पुढे जाऊया. हा, आता इथे श्रीनाथजींचा अर्चविग्रह आहे बघा. आपण माधवेंद्रपुरींची जी गोष्ट ऐकली होती, जो माधवेंद्रपुरींच्या स्वप्नात येऊन कृष्णांनी सांगितलं होतं की गोवर्धन मध्ये एका ठिकाणी त्यांचा अर्चविग्रह काट्याकुट्यात अडकलेला आहे आणि माधवेंद्रपुरींनी त्याची स्थापना केलेली होती. तो आता सध्या श्रीनाथजी मध्ये आहे. तर त्यांना आपण प्रणाम करूया, त्यांचेही आशीर्वाद घेऊया. गीता माताजी पुढची स्लाइड. आता कालच्या अध्यायाचा आपण थोडीशी उजळणी करूया. कालचा अध्याय होता 11वा अध्याय, ज्याच्यामध्ये विश्वरूप दर्शन योग असं कालच्या अध्यायाचं नाव होतं. आणि ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर अर्जुनाला कृष्णाने आपलं विश्वरूप दाखवलं. त्याआधी अर्जुनाने विनम्रतेने कृष्णांना विनंती केली की तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही मला हे विश्वरूप दाखवा. आता कृष्ण भक्तवत्सल आहेत आणि त्यांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि मग त्यांचं विराट रूप अर्जुन बघू शकला. आता अर्जुनाने प्रथम हे विश्वरूपाचं दर्शन जेव्हा घेतलं, प्रथम तो आनंदित झाला, त्याला आश्चर्य वाटलं आणि मग नंतर तो भयभीत झाला, जेव्हा त्याने बघितलं की सर्व कौरव सेना, पांडवांची सेना ही कृष्णांच्या मुखामध्ये वेगाने प्रवेश करत आहे आणि चिरडली जाते. तर तेव्हा मग अर्जुनाने कृष्णांना विचारलं की कृष्णा, तुम्ही कोण आहात आणि तुमचं काय प्रयोजन आहे? ज्यावर कृष्णाने उत्तर दिलं की मी काळ आहे. आता जेव्हा अर्जुनाने कृष्णांचं विराट असं विश्वरूप बघितलं
तेव्हा त्याने क्षमा याचना पण केली कृष्णांकडे, की तुमची ऐश्वर्य न जाणताच कृष्ण आम्ही तुम्हाला हे मित्रा, हे यादव अशी हाक मारलेली आहे, आपण एकत्र भोजन केलेलं आहे, आपण एकत्र खेळलेलो आहे, आणि काही माझ्याकडून अपराध झाला असेल तर मला क्षमा करा. मग अर्जुन कृष्णांना विनंती करतो, जेव्हा तो भयभीत होतो त्यावेळेला, की तुमचं विश्वरूप माझं बघून आता माझं मानसिक संतुलन मी राखू शकत नाहीये, तर तुमचं विश्वरूप तुम्ही आता संपवा. मग विश्वरूप संपवून प्रथम कृष्णांनी आपलं चतुर्भुज रूप अर्जुनाच्या समोर प्रगट केलं, आणि मग ते द्विभुज अशा श्यामसुंदर रूपामध्ये प्रगट झाले. मग जेव्हा द्विभुज रूपाचा मध्ये जेव्हा प्रगट झाले कृष्ण, त्याला त्यांनी अर्जुनाला सांगितलं की हे जे द्विभुज रूप आहे, या रूपाचं दर्शन कसं आहे, अतिशय दुर्लभ आहे, आणि म्हणजे अनन्य भक्तालाच हे दर्शन होऊ शकतं, आणि माझ्या भगवत धामात प्रवेश हा त्याचाच निश्चित असतो जो भक्त भक्ती सेवेमध्ये संलग्न होतो, जो माझं ह्या प्रकारे दर्शन करू शकतो. म्हणजे सगळ्यात दुर्लभ दर्शन हे द्विभुज रूपाचं आहे असं कृष्णांनी सांगितलं. आता 11वा अध्याय इथे संपला होता आणि 12वा अध्याय आता इथून पुढे सुरू होतो. तर अर्जुनाचे आजच्या अध्यायामध्ये काही प्रश्न आहेत, आता आपण बघूया. काय बरं प्रश्न आहेत 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला? तर अर्जुन विचारतोय कृष्णांना की कुठल्या रूपाची भक्ती करावी कृष्णा, तुमच्या विश्वरूपाची भक्ती करायची की श्यामसुंदर रूपाची करायची? आता कृष्ण या अध्यायामध्ये सविस्तर असं उत्तर देणार आहेत. हा पहिलाच प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे की अव्यक्त निर्विशेष रूपाची भक्ती करायची की सगुण अशा श्यामसुंदर रूपाची भक्ती करायची. या प्रश्नाचं उत्तर देताना कृष्ण भक्तीमधील काही टप्पे सांगतात आपल्याला, ज्याबद्दल अधिक सविस्तरपणे आपण आता पुढे ज्ञान घेणार आहोत श्लोकामधून. आणि सर्वात शेवटी कृष्ण त्यांना भक्तांमधले कुठले गुण आवडतात याबद्दलही सांगतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा पहिला श्लोक आहे. हरे कृष्ण. अर्जुन उवाच एवं सतत युक्ता ये भक्ता त्वां पर्युपासते ते अपि अक्षरं व्यक्तं तेषां के योगवित्तमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते? जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत की जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहेत? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा अर्जुनाने विश्वरूपाचं दर्शन केलेलं आहे, आणि त्यानंतर आता त्याचा हा गोंधळ झालेला आहे. जो गोंधळ आता संपवण्यासाठी तो कृष्णांना आपली शंका विचारतोय. अर्जुनाला विचारायचं काय आहे की कुठल्या रूपाची उपासना करायची कृष्णा, तुम्ही दाखवलेल्या विश्वरूपाची करायची की सगुण अशा श्यामसुंदर रूपाची करायची? आता अर्जुनाने जे विश्वरूपाचं दर्शन केलेलं आहे त्याचं वर्णन आपण काल ऐकलेलं आहे. असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य बाहू, आणि अतिशय तेजोमय असं हे रूप आहे, सर्व दिशांना व्याप्त, आणि काय ज्याचा आदी नाही, मध्य नाही, अंत नाही. तर हे ब्रह्मांड रूपाच्या जवळ आहे. अतिशय तेजोमय असं जे वर्णन आलेलं आहे, हे ब्रह्मांड रूपाच्या जवळपास असं हे श्यामसुंदर रूप म्हणता येईल. आणि कृष्ण कसे आहेत, अर्जुनाचा सखा आहेत. म्हणजे ह्या दोघांमध्ये, कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये एक नातं आहे. आणि ज्या वेळेला आता अर्जुन हे विश्वरूप बघतो, तर त्यावेळेला या विश्वरूपामध्ये अतिभव्य अशा या विश्वरूपाच्या बरोबर प्रेमाची आदान प्रदान कशी काय करू शकेन मी, याबद्दल अर्जुनाला शंका वाटतेय. बघा आता आपणही मंदिरामध्ये जातो, तर त्यावेळेला कृष्णांच्यासाठी आपण एखादा हार घेऊन जाऊ किंवा फळ घेऊन जाऊ, आणि या विश्वरूपाचं वर्णन जे आपण ऐकलंय, असंख्य मुखे, असंख्य भुजा, असंख्य म्हणजे अतिशय विशाल असं किंवा महाकाय असं हे जे रूप आहे, तर आता किती म्हणून आपण हार घेऊन जाणार, किती फळं देणार? त्यामुळे कृष्णांचं विश्वरूप बघून अर्जुन भयभीत तर झालेलाच आहे, पण या विराट अशा विश्वरूपाच्या बरोबर जोडून घ्यायला त्याला अवघड वाटते. आता या चित्रामध्ये ना प्रकाश दाखवलाय बघा, आणि आपल्याला कोणी जर का सांगितलं की हे कृष्ण म्हणजे हा प्रकाशच आहे, तर आता आपण प्रकाशाबरोबर नातं जोडू शकतो का? तर नाही, आपण सहजासहजी नाही जोडू शकणार. आता आपण बघा कृष्णांना भोग लावतो किंवा मनातलं काहीतरी बोलतो, ते आता प्रकाशाबरोबर आपण कसं करणार? हा, तर म्हणूनच अर्जुनाचा प्रश्न आहे की भक्ती आता कृष्णा कुठल्या रूपाची करायची, विश्वरूपाची करायची की सगुण अशा श्यामसुंदर रूपाची करायची? श्यामसुंदर रूप म्हणजे कसं, जे मानवासारखं रूप आहे, 2 हात 2 पाय, श्यामवर्ण, डोक्यावरती मोरपीस, हातात बासरी असलेलं, म्हणजे ज्याला भगवान असं म्हणतात ना, ते रूप आहे.
आणि विश्वरूप जे आहे ते आपण कसं म्हटलं, ब्रह्मण स्वरूपाच्या जवळ आहे. म्हणजे त्याचा आदी नाही, मध्य नाही, अंत नाही आणि ते अतिशय तेजोमय असं आहे. म्हणून आता अर्जुनाने गोंधळून हा प्रश्न विचारलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. श्री भगवान उवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा 11व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणालाय की कृष्णा, माझा मोह आता नष्ट झालेला आहे. मग तो परत प्रश्न आता काय विचारतोय की कुठल्या रूपाची मी पूजा करू. कारण अर्जुन कृष्णांचं श्यामसुंदर असं जे सौम्य रूप आहे ना, त्या स्वरूपात कृष्णांना तो सखा म्हणून बघत आलेला आहे. त्याने त्या रूपाला मित्र मानलेला आहे. आता पण अर्जुनाला कृष्णांच्या मुखातून ऐकायचंय. बघा, भक्त हा असा असतो ना, कृष्णांची अमृतवाणी ऐकत राहावी अशी त्याची इच्छा असते. म्हणून तो प्रश्न विचारतो, ज्याद्वारे आता कृष्ण परत उत्तर देतील. म्हणून तो हा प्रश्न त्याने विचारलेला आहे की कुठल्या रूपाची मी उपासना करू. आता कृष्ण उत्तर देताना सांगतात की दोन्ही तऱ्हेने माझी प्राप्ती होऊ शकते, पण माझ्या सगुण रूपाची केलेली भक्ती ही सर्वात परिपूर्ण आहे. आता बघा, भक्त कसे असतात, दोन प्रकारचे भक्त असतात. एक असतात जे वैष्णव भक्त असतात, म्हणजे कृष्णांच्या सगुण रूपाची भक्ती करतात. या सगुण रूप म्हणजे काय, जे श्यामसुंदर रूप आहे त्या रूपाची पूजा करतात. आणि दुसरे भक्त असतात जे निराकारवादी म्हटले जातात, जे कृष्णांचं साकार स्वरूप स्वीकार करत नाहीत. त्याचा ते मानत नाहीत की कृष्ण साकार आहेत, म्हणून ते निराकार अव्यक्त आहेत कृष्ण असं मानतात. आणि ब्रह्मज्योतीवर किंवा निराकारावरती ते भक्ती करत असतात. आता आपण याबद्दल अधिक पुढे जाणून घेऊया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त, इंद्रियातीत, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, स्थिर आणि अचल अशा परम सत्यांच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. हरे कृष्णा. हरे कृष्णा. बघा, आपण काय समजून घेतलं की जे भक्त आहेत, जे कृष्णांचं साकार रूप मानतात, ते त्या स्वरूपाची भक्ती करतात. पण हे जे निराकारवादी आहेत ना, त्यांचं मानणं असतं की कृष्ण काही साकार स्वरूपात नाहीयेत. म्हणजे ते कशा स्वरूपात आहेत, तर ते प्रकाश या स्वरूपात आहेत असं म्हणूया. ब्रह्मज्योतीवर ते ध्यान केंद्रित करतात. त्यांना कृष्ण म्हणतात त्यांनाही माझी प्राप्ती होऊ शकते. इथे तेच अनुवादामध्ये दिलेलं आहे. म्हटलंय की तुम्ही निराकारवादी असाल किंवा माझ्या सगुण रूपाची भक्ती करत असाल, दोघांनाही माझी प्राप्ती होऊ शकते. आता निराकारवादी प्रत्यक्षपणे भगवंतांची उपासना न करता अप्रत्यक्षपणे पण त्याच उद्दिष्ट प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो. म्हणजे त्याचं हे काय असतं, ध्येय काय असतं, कृष्णांची प्राप्ती करणं, पण त्याचा मार्ग प्रत्यक्ष नसतो असं कृष्ण म्हटलं. आता कृष्णांना प्राप्त करणं म्हणजे बघा, अनेक जन्मांची गोष्ट आहे. अनेक जन्मानंतर मनुष्याला ही ज्ञानप्राप्ती होते की कृष्णच भगवंत आहेत, आणि मग तो त्यांना शरण जातो. म्हणजे प्रदीर्घ तपस्या आहे यामागे. तर कृष्ण इथे म्हणतायत की निर्विशेष रूपाच्या साक्षात्काराची जी पद्धत आहे ना, ती अतिशय कठीण आहे. आणि दुसरं म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये जे तुमचं ध्येय आहे ते तुम्ही गाठू शकाल ह्याची काही खात्री नाहीये. हा, तर भक्ती मार्गामध्ये कसं आहे, कृष्ण आपल्याला आश्वासन, बघा कृष्णांनी आतापर्यंत अनेक वेळा दिलेलं आहे की तुम्ही ह्या मार्गाने जर का जाल तर तुम्ही माझी प्राप्ती करून घ्याल. पण हे कृष्णांच्या साकार स्वरूपाला मानत नाहीत, हा निर्विशेष वाद्यांचा जो हा मार्ग आहे ना, तो अतिशय कठीण आहे असं कृष्णांनी म्हटलेलं आहे. आता इथे इस्कॉन मध्ये जे अर्च विग्रह आहेत, तर त्यांच्या म्हणजे कृष्णांची भक्ती अर्च विग्रह या स्वरूपात होते. ज्या मूर्ती असतात ना, त्यांना अर्च विग्रह असं म्हणतात. आणि परंपरेमधून आलेल्या गुरूंनी या अर्च विग्रहाची स्थापना केलेली असते. आता हे गुरु कृष्ण शुद्ध भक्त आहेत, ते कृष्णांची प्रार्थना करतात की या अर्च विग्रहामध्येच तुम्ही स्थित व्हा आणि भक्तांचं मार्गदर्शन करा. आणि परंपरेतून आलेले हे गुरु शुद्ध भक्त असल्यामुळे कृष्णही कसे आहेत, भक्त वत्सल आहेत.
शुद्ध भक्ताने केलेली काही इच्छा असेल तर कृष्ण त्यांची प्रार्थना ऐकतात आणि ते अर्चविग्रहामध्ये स्थित असतात. तर आपण जेव्हा अशा मंदिरात जातो आणि आपण काही प्रार्थना करतो तर कृष्ण ती ऐकतात. म्हणजे ज्याला जागृत मंदिर म्हटलं जातं ना, तर ते अशा प्रकारचं असतं. इथे भक्तीचे सगळे नियम अगदी काटेकोरपणे पाळले जातात आणि अशा मंदिरांमध्ये किंवा अशा अर्चविग्रहामध्ये कृष्ण स्वतः स्थित असतात, सर्वांची प्रार्थना ऐकतात आणि सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. आता कृष्ण, आता बघा, ज्यांच्या एवढ्या विभूती आहेत, एवढी ऐश्वर्य आपण ऐकली आहेत, म्हणजे त्यांची अचिंत्य अशी शक्तीची वर्णनं पण आपण ऐकलेली आहेत. त्यांच्यासाठी या अर्चविग्रहामध्ये स्थित होणं काही कठीण नाहीये. पण आपला विश्वास नसतो. म्हणून जेव्हा आपण बघा अर्चविग्रहाच्या समोर उभे असतो, आपण मंदिरामध्ये जातो आणि अर्चविग्रहाच्या समोर उभे असतो, तर तेव्हा ते प्रत्यक्ष कृष्ण आहेत असं आपण मानत नाही. आपण कुठेतरी कोणाकडे तरी बोलण्यामध्ये, मोबाईल बघण्यामध्ये लक्ष देतो. आता बघा, विचार करा, प्रत्यक्ष कृष्ण जर का समोर असतील तर आपण हे असं करू का? तर लक्षात घेऊया, परंपरेतून आलेल्या गुरूंनी ह्या अर्चविग्रहामध्ये स्थित व्हावं कृष्णांनी अशी प्रार्थना केल्याने कृष्ण तिथे स्थित असतात. म्हणून हे अर्चविग्रह जे आहेत ना, जागृत असतात. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कधीही आपण मंदिरामध्ये जाऊ, तिथे कृष्ण आहेत त्या अर्चविग्रहात असं धरूनच, असं मान्य करूनच आपल्याला लक्षात ठेवून हे वागायला पाहिजे. आता हे निराकारवादी जे असतात ना, ते कशी भक्ती करतात ते पाहूया. त्यांना सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी ठेवावी लागते, इंद्रिय संयमन करावं लागतं. म्हणजे काय, हा अष्टांग योगाचा जो मार्ग आहे ना, ध्यान योगाचा मार्ग आपण बघितला होता. यम नियम वगैरे असे काय काय पाळत असतात आणि मग त्यांना ती ही प्राप्ती होऊ शकते. आता म्हणजे काय, हा मार्ग जो आहे हा काही सोपा नाहीये. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला याबद्दल अधिक ज्ञान देणार आहेत. आपण बघूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्वेश रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काय लिहिलंय बघा, सत्ताधारी जीवांसाठी या मार्गात प्रगती करणे नेहमीच अवघड असते. या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद यांनी काय सांगितलंय, की आपण कसे आहोत, आपण बद्ध आत्मा आहोत. बद्ध आत्मा आहोत आणि आपण त्यामुळे आपण शरीर आहोत आणि मी आत्मा नाही. म्हणजे म्हणजे हे समजणं की मी शरीर नसून मी आत्मा आहे, अशी स्थिती आपली आलेली नाहीये. बघा, आपण एवढे प्रगत भक्त झालेलो नाहीये. तर आपण असंच मानून चालतो की आपण शरीर आहे आणि त्याप्रमाणेच आपण आपली दिनचर्या आखतो. बघा, आपल्या शरीराला आराम मिळेल किंवा आपल्या शरीराला सुखसोयी आराम मिळेल या दृष्टीने आपण सुखसोयी आपल्या जीवनामध्ये केलेला असतो आणि मनालाही आपल्याला आनंद मिळेल अशा प्रकारे आपण सगळं वागतो. आता निराकार आहे असं मानून निराकारावरती ध्यान केंद्रित करणं त्यामुळे आपल्याला अवघड वाटतं. आता त्यामुळे इथे श्रीला प्रभुपाद काय म्हणतात, की हा जो निराकारवादी लोकांचा जो मार्ग आहे ना, तो सोपा नाहीये. आता या श्लोकाच्या अर्थामध्ये कृष्ण म्हणतायत की या मार्गावर प्रगती करणं अत्यंत क्लेशदायक आहे. म्हणजे अतिशय कठीण असा हा मार्ग आहे. साकार रूपाची आपण सेवा करू शकतो, जसं आपण आता जप करतो. आपल्याला सगळ्यांचा अनुभव आहे की जप करताना आपलं मन किती भरकटतं. म्हणजे निराकाराची भक्ती करताना तर अधिकच जास्त ह्याचा आपल्याला अनुभव येईल. तर साकार रूपाची भक्ती करण्याचा लाभ इतरांना पण मिळतो. जसं आपण आता जप करतो, तो इतरांनी ऐकल्यावरती त्यांनाही तो लाभ मिळतो. झाडाचं फळ जेव्हा आपण कृष्णांना अर्पण करतो, तर त्याचा लाभ या झाडालाही मिळतो. पण निराकाराचं ध्यान करताना इतरांना काही लाभप्राप्ती होत नाही. पण साकार रूपाची भक्ती करताना आपण इतर जीवांनाही सहभागी त्यामध्ये करून घेऊ शकतो. आता यावरच एक गोष्ट आहे ज्यावरून आपल्याला हे स्पष्ट होईल की हा निराकारांचा मार्ग कसा आहे. आता एक माणूस असतो ज्याचं लग्न शेजारच्या गावातल्या एका मुलीशी होतं आणि ही मुलगी काही दिवसांनी आता माहेरी जाते. मग या नवऱ्याला तिची आठवण येते आणि तो तिला आता भेटायला जायचं ठरवतो. तो शेजारच्या गावी पोहोचतो आणि त्याला माहिती असतं की त्याच्या सासऱ्यांची मोठी डेअरी आहे आणि गावातल्या सर्व गायी त्यांच्या मालकीच्या आहेत. आता या सासऱ्यांचं नाव किंवा आपल्या बायकोचं नाव सांगून तो गावकऱ्यांना त्यांचा पत्ता घराचा विचारू शकतो आणि पोहोचू शकतो. पण हा काय करतो,
समोर एक गाय चरत असते, तो आता पत्ता विचारत नाही, संकोच करतो विचारायला आणि काय ठरवतो की तर समोर गाय चरत असते, तिचे मागचे पाय जाऊन तो पकडतो. आता अचानक पाय पकडल्यामुळे ती गाय घाबरते आणि इथं तिथे पळू लागते. बऱ्याच लांब पळत पळत शेवटी ती आपल्या घरी गाय पोचते. मग तिचे पाय पकडल्याने आता हाही फरफटत तिच्या मागे जातो. रस्त्यात त्याचे कपडे फाटतात, त्याला खरचटतं, रक्त पण वाहतं. तर तसा हा निराकारवाद्यांचा मार्ग आहे बघा. आणि तो अतिशय दुष्कर असं म्हटलेला आहे, कारण हा कठीण आहे. आणि मांजराचं पण ह्याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, की आता मांजर आहे बघा, त्याची पिल्लं लहान असताना आपल्या तोंडाने म्हणजे दाताने असं हळूवार पकडून ते इथून तिथे सुरक्षितपणे नेऊन पोहोचवतं. पिल्लांना इजा होणार नाही, दात लागणार नाही, तशा प्रकारे ते मांजर काळजी घेतं. त्यामुळे ते पिल्लू कसं असतं, निर्धास्त राहतं. या उलट माकडाचं पिल्लू बघा, ते आईला पूर्ण ताकदीने असं बिलगून किंवा कवटाळून बसलेलं असतं. पिल्लाची आई काय करत असते, ती माकडीण या झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना आपल्या त्या दोन्ही हाताचा वापर ते झाड पकडायला ती करते. पिल्लू मात्र आपल्या ताकदीनेच त्या आईला धरून घट्ट धरून बसलेलं असतं. पिल्लाची पकड जर का ढिली झाली तर ते खाली पडू शकतं, कारण आई त्याला आता पकडू शकत नाही. आईच्या दोन्ही हात झाडाला पकडण्यामध्येच त्यांचा वापर झालेला असतो. तर हा फरक आहे साकार आणि निर्विकार रूपाची भक्ती करण्यामध्ये. साकार रूपाची भक्ती करत असताना कृष्ण स्वतः आपल्या भक्तांची काळजी घेतात. जसं ते मांजर आता ह्या पिल्लांना कसं सुरक्षितपणे नेऊन पोहोचवतं. पण जेव्हा निराकारावर ब्रह्मज्योतीवरती ध्यान केलं जातं, तेव्हा जबाबदारी पूर्ण ही आपली असते. आता भक्ताला बघा की कसं आहे, भक्ताला प्रत्यक्षपणे भगवंतांकडे जाणं सोपं असतं. म्हणजे भगवंतांची कृष्ण या स्वरूपामध्ये भक्ती करून आपण लवकर पोहोचू शकतो. आपण भक्ती योग शिकून घेतलाय की लिफ्ट सारखा आपण वापर करतो त्याचा. आपण ती एक स्लाइड शिकली होती बघा. इतर मार्ग कसे जिन्यासारखे आहेत, पोचू आपण, पण कालांतराने पोचू, अनेक जन्म पण लागतील. पण भक्ती योग हा कसा लिफ्ट सारखा वापर करून आपण बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावरती पटकन पोहोचू शकतो. तर मनुष्य अर्चविग्रहाची जेव्हा सेवा करतो, त्यामध्ये स्थित भगवंत या सेवेचा स्वीकार करतात आणि सर्व शक्तिमान भगवंत या अर्चविग्रहात स्थित असतात, ज्याद्वारे बद्ध जीवाला सहजपणे सेवा करता यावी या कारणासाठी. तर भक्तिमय सेवा करीत असलेल्या मनुष्याला गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विग्रहांना वंदन करणे, त्यांच्या नामगुण रूप लीला ह्यांचं श्रवण करणे, भगवत प्रसाद खाणे, अशा गोष्टी केल्याने भगवंतांची अनुभूती सहजपणे येऊ शकते. आणि निर्विशेषवादी मात्र कसे आहेत, अकारणच एवढा क्लेशदायक मार्गाचा अवलंब करतात, अत्याधिक परिश्रम करतात, पण परिणामाची शाश्वती त्यांना नसते. म्हणजे आपल्याला जे ध्येय गाठायचं आहे ते गाठू शकतीलच असं निर्विशेषवाद्यांना सांगता येत नाही. भक्ती मार्गात तसं नाहीये. भक्ती मार्गामध्ये कृष्ण आश्वासन देतात आणि हे लक्षात घ्या, हे कृष्णांचं आश्वासन आहे, कुठल्या सर्वसामान्य माणसाने दिलेलं आश्वासन नाहीये. तर त्यामुळे इथे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 6वा. हरे कृष्ण. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अन्यन्य एव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि च चिरत् पार्थ मय्यावेशित चेतसाम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात आणि माझे ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण काय म्हणतायत, की मी भक्तांचा उद्धार करतो. आता कृष्ण म्हणतात भक्त कसे आहेत, हे जे सदैव माझे स्मरण करत असतात आणि जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून मी स्वतः त्यांचा उद्धार करतो. आता या चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसेल, विना विलंब कृष्ण येतायत त्यांना वाचवा, त्या मुलाला वाचवायला. म्हणजे एखादा उत्तम पोहणारा जरी असेल ना, तरी तो आता खवळलेल्या समुद्रामध्ये अडकला असेल तर स्वतःच्या ताकदीने स्वबळावरती तो भगवंतांच्या मदतीशिवाय निघू शकत नाही बाहेर त्याच्यातून. महासागराला पार करून जाणं सोपं नाहीये. तसंच कृष्ण इथे म्हणतात की या संसाररूपी भवसागरातून तुम्ही स्वबळावरती निघू शकणार नाही. मायाशक्ती ही खूप प्रबळ आहे.
आणि आपण कृष्णांना जाऊनच या भवसागरातून कृष्णांना शरण जाऊनच या भवसागरातून निघू शकतो. कारण कृष्ण कसे आहेत, मायेचे अधिपती आहेत, मायेचं नियंत्रण ते करू शकतात आणि आपल्याला सुरक्षितपणे कृष्णधामापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मिळू शकतो. आता इथे कृष्ण काय म्हणतात, जे माझे पूजन करतात, सर्व कर्मे मला अर्पण करतात, अनन्य भावाने माझी भक्ती करतात, त्यांचं मी रक्षण करतो. आता चौथ्या अध्यायामध्ये आपण शिकलोय बघा, ये यथा माम प्रपद्यन्ते, म्हणजे जो ज्या भावनेने कृष्णांकडे जातो तोच भाव परस्पर कृष्ण आपल्याला परत करतात, त्या प्रमाणात अनुकूल असं फळ देतात. पण निराकारवादी कसे आहेत, कृष्णांच्या साकार रूपाला मानत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासाठी अवघड असतं. निराकारवादी ब्रह्मज्योतीवरच अडकून राहतात. पण जो भक्त असतो, जो कृष्णांच्या श्याम सुंदर साकार अशा स्वरूपाची भक्ती करतो, तर मृत्यू समयी भक्तांचा हात जो आहे ना कृष्ण पकडतात आणि पुढील मार्ग दाखवतात. तर कृष्ण कसे आहेत, दयाळू आहेत, भक्तवत्सल आहेत आणि त्यांना हवं आहे की जे सर्व बद्ध जीव आहेत, जे रस्ता भरकटलेले आहेत आणि ह्या मायेच्या जगामध्ये अडकलेल्या दुःखालयामध्ये, त्यांनी कृष्णांच्या धामामध्ये यावं, ही कृष्णांची इच्छा आहे. तर त्यामुळे त्यांना भक्तांना हा मार्ग दाखवला जातो कृष्णांच्या द्वारा. पण त्याच्या आधी कसं आहे, भक्त काय करतो जीवनभर हे महत्वाचं आहे. तो भक्त तेव्हाच होतो जेव्हा तो कृष्ण भावना भावित जीवन जगतो. आणि भक्त कसं आहे, म्हणजे सदैव कृष्णांचं स्मरण करत असतो, आपली सर्व इंद्रिय वापरून कृष्णांच्या सेवेमध्ये राहतो. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्चते, म्हणजे आपल्या इंद्रियांनी, जे इंद्रियांचे स्वामी आहेत कृष्ण, त्यांची सेवा करत असतो. आता ही भक्ती आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारे करता येते, याचा आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये समजतं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. हरे कृष्णा. अच्छा, आठवा श्लोक आहे का पहिला? हो. हा हा, एक मिनिट मी वाचते. हा, हरे कृष्ण. मय्येव मन आध्वस्त मयि बुद्धिं निवेशय, निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. हरे कृष्ण. हरे कृष्णा. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझ्या ठाई युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आपण इथे कृष्णांनी आधीच्या श्लोकात सांगितलं की जो कृष्ण भावना भावित जीवन जगतो आहे, त्या भक्ताला परम लक्ष्याची प्राप्ती होते, तीही सहजपणे, पण ते निर्विशेषवाद्यांना तशी होऊ शकत नाही. आता कशी भक्ती करायची यावर कृष्णांनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे. कृष्ण काय म्हणतात, अनन्य भक्तीबद्दल या श्लोकामध्ये सांगतात. अनन्य असा हा शब्द आहे. अनन्य म्हणजे इतर कुठेही नाही, फक्त कृष्णांची भक्ती करायची, इतर कोणाचीही नाही. तर कृष्ण म्हणतात ही सगळ्यात उत्तम पद्धत आहे. आता चित्रामध्ये जे गोकुळवासी दाखवलेले आहेत बघा, गोप सवंगडी सर्व दाखवलेले आहेत, जे कृष्णांबरोबर खेळत असत, ते सर्व आता कृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये होते. सदैव कृष्णांचाच विचार, सदैव कृष्णाचं स्मरण, असं त्यांची स्थिती होती. आता सर्व एकत्र हे खेळायचे, वनभोजन करायचे, कुठलंही फळ घरून त्यांनी आणलेलं भोजन असते, प्रथम ते कृष्णाला खायला द्यायचे आणि मग ते स्वतः खायचे. कुठलंही संकट आलं तर सगळ्यात प्रथम त्यांना स्मरण कृष्णाचं व्हायचं आणि त्यांना खात्री होती की कितीही मोठं संकट असेल तर त्या संकटातून कृष्ण त्यांना वाचवणार. आणि कृष्णही कसे होते, गोकुळवासियांवरती खूप प्रेम करत होते, त्यांची काळजी घेत होते आणि त्यांचं रक्षण करत होते. तर ही झाली अनन्य भक्ती. आता पुढची आपण स्लाइड बघूया माताजी. हा, 9वा श्लोक आहे. हरे कृष्ण. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्, अभ्यास योगेन ततो माम इच्छाम तू धनंजय. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे धनंजय, जर जर तू आपले मन निश्चितपणे माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वाचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा, काही लोक म्हणतील की या गोकुळवासियांच्या सारखं वृंदावनातील सर्व जे निवासी होते त्यांच्यासारखं सतत कृष्णांचं स्मरण करायला आम्हाला शक्य नाही, सतत कृष्णांचा विचार करणं आम्हाला शक्य नाही. मग कृष्ण आपल्याला इथे साधना भक्तीबद्दल सांगतात. तर इथे कृष्ण काय म्हणतात की ठीक आहे, तुम्ही भक्तीमध्ये नवीन आहात आणि तुम्हाला अनन्य भक्ती ह्या गोपसवंगड्यांसारखी, प्रगत भक्तांच्या सारखी जमत नाहीये,
मग तुम्ही भक्तींच्या नियामक तत्वांचं पालन करा. साधना भक्तीबद्दल आपल्याला इथे सांगितलंय. अशाने तुम्ही प्रगती करू शकाल. आता ह्याचा अर्थ काय आहे, तर बाबा आपण एक माळ जप करत असू, तो तर आपल्याला करतच राहायचा आहे. पण 16 माळा करत असू, आपण एकादशीचं व्रत करत असू, जन्माष्टमीचं व्रत करत असू, मंगल आरती करत असू, तर हेही नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता याशिवाय भक्तीमधील निर्देशांचं पालन करायचं, भक्तीमधली काही नियामक तत्व आहेत. तर इथे कृष्णाने सांगितलेले, ज्यांना अनन्य भक्ती करायला जमत नाही त्यांच्यासाठी हा साधना भक्तीचा मार्ग आहे. साधना भक्ती म्हणजे काय, आपल्याला गुरूंनी सांगितलेल्या नियामक तत्वांचं किंवा नियमांचं पालन करायचं. तर जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत ते परंपरेतून आलेले आहेत. आता इस्कॉन मध्ये श्रीला प्रभुपाद यांनी 4 भक्तीचे नियम सांगितलेले आहेत, ज्यांना नियामक तत्व असं म्हणतात भक्तीची. ते कुठली 4 आहेत ते आपण समजून घेऊया. तर त्यातलं पहिलं म्हणजे काय, तर मांसाहार करायचा नाही. मांसाहार केल्याने आपल्यामधली जी करुणा असते ना ती नष्ट होते. बघा, परमात्मा रूपामध्ये प्राण्यांमध्ये पण कृष्ण आहेत आणि त्यामुळे प्राण्यांनाही चेतना असते. तर जेव्हा आपण हत्या करून त्यांची हत्या करून मांसाहार करतो, तर तेव्हा आपल्यामधली ही करुणा नष्ट होते. दुसरं आहे नशा करायची नाही. मद्यपान आहे, सिगरेट आहे किंवा ड्रग्ज आहे, ह्याचं सेवन करायचं नाही असं आपल्याला सांगितलंय. आता आपण ज्ञान घेतलं बघा, की आपण शरीर नसून आपण आत्मा आहे. म्हणजे आपण फक्त शरीर नाही आहोत. तर आता आपण आत्ताच बघा, म्हणजे कुठलंही नशा न करता आपल्या कृष्णांच्या विस्मरणात आहोत. तर ज्या वेळेला एखादा व्यक्ती नशा करतो, तर त्याला हे अधिकच विस्मरण होतो. तो आपल्याला मानतो, शरीरच मानतो आणि आपण शरीरच आहे हे मानल्याने तो अधिक भ्रमिष्ट होतो आणि असा मनुष्य मग त्याला आत्मसंयम ठेवता येत नाही. तो काहीही बोलतो, काहीही करतो, कारण तो नशेच्या आहारी गेलेला असतो. तर म्हणून आपल्याला इथे सांगितलंय की नशा करायची नाही. आता नशा केल्याने काय होतं, तर तो भ्रमिष्ट होतो, मेंदूवरही त्याचा परिणाम होतो आणि अधिकच कृष्णांच्या बद्दल विस्मरण होतं. तिसरा नियम आपल्याला सांगितला आहे की विवाह बाहेर संबंध ठेवायचे नाही, ज्याने शुद्धता जाते. आता बघा, आपल्याला शौच पाळायला सांगतात. शौच म्हणजे शरीराने आपण पवित्र राहायला पाहिजे, मनानेही राहायला पाहिजे. तर आता अशा प्रकारचे संबंध ठेवल्याने काय होतं, माणसाच्या मनामध्ये भय निर्माण होतो. आत एक बाहेर एक असं तो मनुष्य वागतो. हे संबंध तो समाजापुढे आणू शकत नाही. तर लक्षात ठेवा, आपल्याला एक भक्त कसा पाहिजे, प्रांजळपणा पाहिजे भक्तामध्ये, निर्मळ असावं, त्याने पवित्रतेने त्याला जगलं पाहिजे. चौथा आहे की जुगार खेळायचा नाही. आता जुगार खेळल्याने मनातली सत्यता जी असते ना तिचा नाश होतो, फसवण्याची वृत्ती वाढते. आता लॉटरी आहेत, ऑनलाईन गेम्स आहेत, बेटिंग वगैरे जे केलं जातं ना, हे सर्व या प्रकारामध्ये येतं. आता या 4 गोष्टी न पाळल्याने, म्हणजे मांसाहार केला अनियंत्रित, नशा केली, विवाहाबाहेर संबंध ठेवले, जुगार खेळले, अशा प्रकारचं हे वर्तन ठेवल्याने काय होतं, की मी शरीर नाही, मी शरीर आहे हा समज दृढ होतो आणि मनुष्य मग भौतिकामध्ये अधिकाधिक अडकतो. आता आपण हे जे नियम जे आहेत ना, म्हणजे ह्या 4 नियम पाळल्याने त्याला धर्माचे 4 स्तंभ असं म्हटलेलं आहे, की मांसाहार करायचा नाही, नशा करायची नाही, जुगार खेळायचा नाही आणि विवाहाबाहेर संबंध ठेवायचे नाही. हे 4 स्तंभ म्हटले जातात आणि ह्याला भक्तीचा पाया असंही म्हटलं जातं. बघा, आता ज्या बिल्डिंगचा पाया भक्कम आहे, त्यावरती आपण खूप मोठी बिल्डिंग आपण वाढवू शकतो. तसंच आहे, हा भक्तीचा पाया आहे. जेव्हा पाया भक्कम असतो, तर त्यावेळेला दृढतेने आपण निश्चयात्मक पद्धतीने भक्ती करू शकतो. तर यांना भक्तीची 4 नियामक तत्व असंही म्हटलं जातं. आता आपण 5व्या अध्यायामध्ये शिकलो होतो बघा, प्राण्यांचं उदाहरण शिकलो होतो, की त्यांचं एक इंद्रिय बलवान असतं. त्यामध्ये आपण काही उदाहरणं बघितली होती बघा, जे हरणाला शिकारी पकडतात, ते मधुर ध्वनीचा हे घेतात, आधार घेतात आणि कानाने ते ऐकतं हरिण आणि त्या आवाजाकडे आकर्षिलं जातं आणि ते मग त्या शिकाऱ्याद्वारा पकडलं जातं. मुंग्याचं उदाहरण घेतलं होतं. त्या कमळाच्या सुगंधाकडे तो एवढा आकर्षिला जातो, की तो खरं तर लाकडाला छिद्र पाडण्याची क्षमता आहे. पण तो एवढा आसक्त असतो सुगंधावर, की त्या कमळाच्या पाकळ्या जरी बंद झाल्या, तरी तो ते सोडून जाऊ शकत नाही फुलाला. हत्तीचं उदाहरण आपण बघितलं होतं आणि पतंग बघितले होते, जे रात्रीच्या त्या दिव्याच्या लाईटकडे आकर्षिले जातात आणि त्यांच्या उष्णतेमुळेच त्यांचा मृत्यू होतो. तर प्राण्यांमध्ये कसं असतं, हे एक इंद्रिय बलवान होतं म्हणून ते त्यांच्या अडचणीचं किंवा मृत्यूचं कारण बनलं होतं.
पण माणसाचं कसं आहे, माणसाची पाची इंद्रिय बलवान आहेत. जर का ती संयमित केली नाहीत तर ती माणसाच्या पतनाला कारणीभूत होतात. आणि पतन म्हणजे काय, की प्राण्याच्या शरीरामध्ये जन्म, आणि मग तेव्हा त्या कृष्णांच्या बद्दल पूर्ण विस्मरण असतं. म्हणून आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, जेव्हा आपण हे 4 नियम पाळतो ना, तर त्यावेळेला आपल्या पतनापासून हे रक्षण होऊ शकतं. आणि मी शरीर नसून मी आत्मा आहे, हे हळूहळू आपण जसं जसं प्रगती होईल आपली भक्तीमध्ये, तेव्हा आपण हे जाणू शकतो. आणि आपण शरीरच आहोत हा समज मात्र ह्या चारही गोष्टींनी दृढ होतो, आणि ह्या कारणीभूत होतात आपल्या बंधनाला, आणि आपण अधिकाधिक भौतिकामध्ये बद्ध होत जातो. तर आता ह्या गोष्टी आपण पाहिल्या, 4 गोष्टी ज्या आपल्याला करायच्या नाहीत. मांसाहार करायचा नाही, नशा करायची नाही, जुगार खेळायचा नाही, आणि विवाहाबाहेर संबंध ठेवायचे नाही. मग कुठल्या गोष्टी करायच्या, तर मग श्रीला प्रभुपाद आपल्याला तेही सांगतात. ते सांगतात तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करा, 16 माळांचा जप करा, मी लिहिलेली पुस्तकं वाचा. आता जसा आता हा आपला उपक्रम आहे, भगवद्गीता आपण शिकून घेतोय, म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणम, हे जे आपल्याला शक्य आहे करणं, ते सगळं या साधना भक्तीमध्ये येतं. हा, तर त्याने कसं आहे, आपली भक्ती दृढ होत जाते. आपण निश्चयात्मक बुद्धी ने आपण भक्तिलता वाढवतो, ज्ञान घेतो, आणि आपला शीघ्र म्हणजे प्रगती होते आपली भक्तीमध्ये. तर आपल्या बघा या इस्कॉन तर्फे मंगल आरती जप ह्याचाही रोज क्लास वर्ग असतो. भागवतम आपल्याला इथे शिकवलं जातं, भागवतमचा वर्ग घेतो, जसं आपण आता भगवद्गीतेचा घेतो तसं. तसं श्रीला प्रभुपादांचं पुस्तक वाचन पण सुरू आहे. तर तुम्हाला कोणालाही जर का रस असेल ह्याच्यामध्ये तर तुम्ही सांगू शकता. तुम्हाला वर्गाची लिंक पाठवते मी, आणि तुम्ही हे सगळं जॉईन करा. म्हणजे आपल्याला भक्तीमध्ये जोडून घेण्यासाठी जे जे श्रीला प्रभुपादांनी सांगितलं ते आपल्याला करण्याचा मार्ग इथे मंदिरातर्फे आपल्याला दिला जाते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा 10वा श्लोक आहे. हरे कृष्ण. अभ्यासपि समर्थोऽसि मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सि सिद्धिम् अवाप्यसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जर तुम्ही भक्ती योगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेत याल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता काही लोक काय म्हणतील की आम्हाला त्या गोकुळवासियांच्या सारखी सतत स्मरण करणं कृष्णांचं शक्य नाही, म्हणजे अनन्य भक्ती करणं शक्य नाही, आणि साधना भक्तीचा पर्यायही आम्हाला जमत नाही, आम्ही सांगितलेले नियम पाळू शकत नाही. तर मग आता त्यांच्यासाठी कृष्ण तिसरा पर्याय देत आहे की तुम्ही निष्काम कर्म करा. म्हणजे काय, आध्यात्मिक कर्म करा. म्हणजे कर्म करा पण माझ्या आनंदासाठी करा. आता इथे चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर एक माणूस दाखवलाय, आणि तो मंदिर बनवण्याच्या कार्यामध्ये सहकार्य करतो आहे. तर बघा आता म्हणजे त्याची जे काही स्किल आहे, त्याचं जे काही कौशल्य आहे, तो वापरून तो आता मंदिर बनवण्याच्या कामामध्ये सहकार्य करतोय. एखादी आता संघटना चालवायची असेल तर मदतीच्या हातांची गरज असते, परिश्रम करावे लागतात, सहायता लागते, तसंच कृष्ण सेवेतही लागते. तर आता इथे आपणही बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारे या अशा गोष्टींना सहायता करू शकतो. आपल्या मित्र परिवाराला कृष्ण भावनेमध्ये आपण जोडू शकतो, म्हणजे तेही एक प्रकारचं निष्काम कर्मच झालं. किंवा आता मंदिरामध्ये जाऊन आपण सेवा करू शकतो. जे पण आपल्याला कर्म करणं शक्य आहे कृष्णांच्या आनंदासाठी, ते आपण करू शकतो. आता कृष्ण बघा इथे विविध आपल्याला पर्याय देतात, संधी देत आहेत, ज्याद्वारे आपण भक्तीमध्ये पुढे जाऊ शकतो. पण आपण, आणि कसं आहे, कृष्ण बघा भक्तवत्सल आहे, त्यांना हवं आहे ना आपण बद्ध आत्मा कृष्णांच्या कृष्णधामामध्ये पोचायला हवे आहेत. म्हणून ते वेगळ्या वेगळ्या इथे आपल्याला पर्याय देत आहेत, आणि कसे आहेत, आपल्या जमतील, सहज करणं आपल्याला शक्य आहे असे पर्याय कृष्णांनी आपल्याला आतापर्यंत सांगितले. आता आपण पुढचं बघूया, पुढे काय आपल्याला कृष्ण सांगतात. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता हा 9व्या अध्यायातला श्लोक आहे, मी वाचते. त्याच्या आधी प्रथम मी सांगते. आता आपण म्हटलं अनन्य भक्ती आम्हाला जमणार नाही, साधना भक्ती पण जमणार नाही, आणि निष्काम कर्म करायला पण जमणार नाही. मग कृष्ण आपल्याला हा अजून एक पर्याय देतात. आता इथे हा श्लोक आहे, हा 9व्या अध्यायातला श्लोक आहे. यत करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददाति यत, यत तपस्यस्ति कौन्तेय तत् कुरु मद अर्पणम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस,
तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आपण आधी सांगितलेले पर्याय कृष्णांनी आपण सांगितले आम्हाला जमणार नाही, तेव्हा कृष्ण हा आता दुसरा पर्याय देत आहेत, पुढचा पर्याय देत आहेत. कृष्ण म्हणतात, तुला हे आधी सांगितलेलं काहीच करायला जमत नसेल तर जे कर्म करतोस त्याचं फळ मला अर्पण कर. जे खातोस, जे दान करतोस, जी तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण कर. आता या प्रकारे असं केल्याने बघा, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कृष्णांचं विस्मरण होणार नाही आणि आपल्या जीवनाला एक प्रकारचं वळण लागेल. म्हणजे आता कर्म तर आपल्याला करावीच लागतात. जसं आपण अन्न तर रोज खातोच, मग आपण असं ठरवू शकतो की मी खाईन, पण मी फक्त कृष्ण प्रसादच खाईन. म्हणजे आता हे जीवनाला एक वळण लावलं गेलं. आता घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता बघा, आपल्याला हा तुम्ही उपक्रमाला या रोज येता 18 दिवसाचा हा आपला भगवद्गीता समजून घ्या तासावा तास बसून आपण अभ्यास करतो. तर तुम्हालाही हा उपक्रम आवडला, तुम्हाला काय लाभ झाला हे तुम्ही इतरांनाही सांगू शकता, त्यांनाही या उपक्रमामध्ये जोडून घेऊ शकता. आपला उपक्रम कसा आहे, निशुल्क आहे, तर ही लिंक पाठवून ते इतरांनाही तुमच्या ओळखीच्यांना, नातेवाईकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेऊ शकता. आता हे काम तुम्ही कृष्णांच्या आनंदासाठी करत असल्याने हे पण एक निष्काम कर्म आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी करत नाही आहात, तुमची काही अपेक्षा नाहीये कोणाकडून. जो लाभ तुम्हाला मिळावा तो इतरांनाही मिळावा या कारणासाठी, कृष्णांच्या आनंदासाठी तुम्ही करत आहात, त्यामुळे हे निष्काम कर्म होईल. तसंच तुम्हाला काही दान करायचं असेल मंदिराला, तर त्याची ही लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवली जाईल. तुमच्या स्वेच्छेने यथाशक्तीने तुम्ही हे करू शकता. आपल्याकडे उपक्रम जसा आता आपण अडल्टची बॅच आहे, तशीच लहान मुलांची पण भगवद्गीता शिकवण्याची बॅच घेतली जाते. तुमच्या घरामध्ये किंवा नात्यामध्ये लहान मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही कृष्ण भावनेमध्ये जोडून घेऊ शकता. ही वर्गाची लिंक तुम्ही मोठ्यांना आणि लहानांना, लहानांची वेगळी लिंक आहे, तर ती तुम्हाला जेव्हा नवीन आता जेव्हा आपली बॅच ओपन होईल तर त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. अथ एतद् अपि अशक्तः असि कर्तुं मतयोगम् आश्रितः सर्वकर्म फलत्यागं ततः कुरु यत् आत्मवान. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, कृष्ण आता पुढचा पर्याय सांगतायत की माझ्यासाठी आता तू कर्मही करू शकत नसशील तर जे पण कर्म करत असतील त्या कर्माच्या फळाचा त्याग कर. म्हणजे काय, तर कर्माचं फळ तुम्ही मला देऊ शकत नसाल तरी चालेल, पण तुम्ही इतरांना द्या. जसं समाजामध्ये गोरगरीब आहे, ज्यांच्याकडे औषधासाठी पैसे नाहीयेत, किंवा तुमच्या उत्पन्नातला काही भाग अशा प्रकारच्या समाजसेवेमध्ये तुम्ही वापरू शकता. ते इथे कृष्ण काय सांगतायत, माझ्यासाठी कर्म कर आणि मग तेही तुम्हाला शक्य नसेल तर कर्माच्या फळाचा त्याग कर. म्हणजे कर्मफळाची आसक्ती जर का ठेवलीस तर यश, कीर्ती, मान सन्मान ह्याच्यामध्ये अडकशील, त्याने तुझा भौतिकामध्ये अजूनच बंधनाला ते कारणीभूत होईल. आता असे अनेक समाजसेवक असतात बघा, किंवा अशा अनेक संस्था आहेत तर जे सर्व काही समाजासाठी ते अर्पण करतात. आता कृष्णांनी आपल्याला बघा किती पर्याय दिले. प्रथम अनन्य भक्तीचा पर्याय दिला, आपण सांगितलं आम्हाला नाही जमणार. मग साधना भक्तीबद्दल त्यांनी सांगितलं, नियामक तत्वांच्या बद्दल आपण म्हणालो तेही जमणार नाही. मग निष्काम कर्मयोग करायला सांगितला की माझ्या सेवेमध्ये काम कर, माझ्यासाठी काम कर्म कर, आपण त्यालाही नाही म्हटलं. मग कृष्णांनी सकाम कर्मयोग सांगितला, ज्याने तुम्हाला आपल्याला मनशांती मिळेल. मन शांत झालं तर तुम्ही कृष्ण म्हणतात माझ्याबद्दल किंवा मुक्तीबद्दल विचार करू शकाल. आता एखाद्या लहान मुलाचं उदाहरण घ्या बरं. तो संध्याकाळी त्याच्या आईने त्याला अगदी बळजबरीने अभ्यास करायला बसवलेलं आहे. बाहेरून त्याच्या मित्रांच्या खेळण्याचे आवाज येत आहेत, ते त्याला हाका मारतायत, अरे ये खेळायला. आता त्या मुलाचं लक्ष लागेल का अभ्यासामध्ये? लागणार नाही. तसंच आपलं असतं, जोपर्यंत आपलं मन कर्मफळाच्या आसक्तीवरती अडकलेलं राहतं ना, तोपर्यंत आपण ज्ञान प्राप्त करू शकत नाही. पण जेव्हा आपली कर्मफळाची आसक्ती कमी होऊ लागते, तसं तसं मन शांत होतं आणि शांत मनाने आपण ज्ञान ग्रहण करू शकतो. ज्ञान आलं की आपल्याला श्रद्धा पण येते आणि श्रद्धा आली की भक्तीमधली आपण
पहिली जी पायरी आहे ती चढतो आणि मग पुढे ज्या भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत तिथे आपण म्हणजे टप्प्याटप्प्याने प्रगतीशील अग्रेसर होत राहतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात् श्रेय श्रेयः हि ज्ञान अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्म फल त्यागः त्यागात् शांती अनंतरम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागातूनच मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे काय सांगतात कृष्ण, की तुम्हाला आता हे करणं शक्य नसेल तर म्हणजे सकाम कर्मयोग करणं शक्य नसेल तुम्हाला, मला माझ्यासाठी कर्म नाही करायचं पण समाजातल्या इतरांच्यासाठी जर का कर्म करायचं नाही, कर्माच्या फळाचा त्याग करायचा नाही, तर तुम्ही ज्ञान घ्या. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे. आता ज्ञानाने कसं वैराग्य येतं बघा, आणि माणूस ज्ञान संपादन केलेला जो मनुष्य असतो तो साधेपणाने राहतो. आता जसं लाकडाचं उदाहरण दिलं जातं ना, ओलं असेल लाकूड बघा तर ते जळत नाही, तसंच शांत मन झाल्याशिवाय भौतिकाची आसक्ती सुटत नाही. मन शांत होईल तर त्याच वेळेला आपण कृष्णांच्या बद्दल विचार करू. आणि जर का मन शांत नसेल, अशांत मन कसं भोगामध्येच प्रवृत्त होतं. तर इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, मन शांत करण्यासाठी जो आपल्याला पर्याय दिलेला आहे तो आपल्याला निवडायचा आहे. तर इथे एखादा गोष्ट आहे एका फळवालीची, ती आपण जाणून घेऊया. भागवतम मध्ये आलेली गोष्ट आहे. आता एक फळवाली असते तिथे वृंदावन मध्ये, तिने खूप ऐकलेलं असतं की नंद महाराज आणि यशोदा यांचा हा जो मुलगा आहे, बालक आहे कृष्ण, तो अतिशय सुंदर बालक आहे आणि तिची इच्छा असते या बालकाला जाऊन बघायची. मग ती फळ घेऊन येते आणि कृष्णाच्या घराच्या बाहेर आवाज देऊन सांगते की ती कुठली कुठली फळं घेऊन आलेली आहे. आता कृष्ण बाहेर येतो, छोटासा बालक असतो आणि तिला सगळी फळं ती द्यायला सांगतो. आता तिचं लक्ष त्या बालकावर जातं, त्याला कृष्णाला बघायलाच ती आलेली असते आणि कृष्णाचा रूप बघून जणू काही ती म्हणजे विसरूनच जाते सगळं भान. म्हणजे एवढी सुंदर कृष्णाचं ते मुख, पाणीदार डोळे, छानसं त्यांचं हास्य, आणि ती मंत्रमुग्ध होते. म्हणजे तिला जणू सगळ्या गोष्टींचा विसरच पडतो. थोड्या वेळाने ती भानावर येते. कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक असंच म्हटलं जातं ना, सहस्त्र मदनांच्या सौंदर्यापेक्षाही अधिक असं त्यांचं मनोहर असं ते सौंदर्य असतं. मदन मोहन असं ते नाव आहे. आता या बालकाला बघून मंत्रमुग्ध झालेली असते ती. तेवढ्यात कृष्ण काय सांगतो की ही सगळी फळं मला दे. आता टोपलीमध्ये खूप फळं असतात, मग कृष्ण काय करतो की 2-2 फळं घेऊन तो आतमध्ये जाऊन ठेवून येतो आणि फळवालीला थांबायला सांगतो. आता कृष्णाने बघितलेलं असतं की यशोदा माता जेव्हा फळ घेते किंवा काही भाज्या घेते तेव्हा त्याच्या बदली ती त्यांना धान्य देत असते. मग या फळवालीला मलाही धान्य दिलं पाहिजे असं म्हणतो आणि घरात ठेवलेल्या एका पोत्यामधून 2 मोठी तांदूळ घेऊन तो आता त्या फळवालीला द्यायला जातो. आता पळत पळतच तो बालक जात असतो कृष्ण, आणि म्हणजे तेवढी त्याची ती मूठ असणार, त्याच्यामध्ये पळता पळता ते थोडेसे तांदूळ सांडतात आणि मग शेवटी ज्या वेळेला तो पोचतो त्या फळवालीपर्यंत तेव्हा त्या मुठीमध्ये 2च तांदळाचे दाणे शिल्लक उरतात. तेच 2 दाणे तो तिच्या टोपलीमध्ये ठेवतो. आता त्या फळवालीला तर कृष्णाला भेटूनच आनंद झालेला असतो, तिचं काही लक्ष नसतं काय दिलं कृष्णाने परत तिथे. ती टोपली उचलते, घरी जायला निघते आणि एकदम अशी छान आनंदात असते, कारण हा यशोदा आणि नंद महाराज यांचा ज्या पुत्राला बघून तिला अत्यंत आनंद झालेला असतो. आता घरी पोचल्यावरती ती टोपली खाली ठेवते तर टोपली तिची जड झालेली असते, तेही तिच्या लक्षात येत नाही. टोपली खाली ठेवते आणि बघते तर टोपली सगळी अनमोल रत्नांनी भरलेली असते. हिरे, माणिक, पाचू वगैरे असं ते सगळं असतं. आता हे बघा, हे असे कृष्ण असतात, काही म्हणजे अनेक पटीने परत करतात आणि तिने कोणाचं दर्शन घेतलेलं असतं, कुठल्या सर्वसामान्य बालकाला नाही तर साक्षात श्री पुरुषोत्तम श्रीकृष्ण यांना भेटून ती आलेली असते. तर आता आपल्याला ही कल्पना नसतो बघा, आपण एखादी गोष्ट जेव्हा कृष्णांच्यासाठी करतो तेव्हा आपल्याला त्याचा लाभ काय मिळणार आहे हे आपल्याला कल्पनाच करता येत नाही. आता बघा म्हणजे तसंच आहे. म्हणजे जेव्हा आपण आता मन आपलं शांत होतं ना, जेव्हा आपण कृष्णांच्या बद्दल विचार करू लागतो तेव्हा आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो.
आता हे सगळं आपण करतो बघा, आपल्याला जे मार्ग सांगितलेले आहेत, साधना भक्तीचा मार्ग आहे, निष्काम कर्माचा मार्ग आहे, सकाम कर्माचा मार्ग आहे. त्याचा मूळ उद्देश काय आहे? तर आपल्याला कृष्णांचं स्मरण करायचंय. कशाला महत्व दिलंय एवढं कृष्णांचं स्मरण करायला? एवढा आपण जो सराव करतोय त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे बघा, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आपल्याला अंतसमयी जर का कृष्णांचं स्मरण यायला हवं, तर त्यासाठी त्याचा सराव आपल्याला जीवनभर करायला हवा. म्हणून आपल्याला ही सगळी जी भक्ती करण्याची जी साधनं दिलेली आहेत, भक्ती करण्याचे जे मार्ग दिलेले आहेत, त्याचा उपयोग आपल्याला अंतसमयी होणार आहे. म्हणून हे आपण करतो आहे. कारण अंते मतः सो सहा गती म्हटलं जातं ना, अंतसमयी आपला जो विचार असेल तशीच आपली पुढची गती होणार आहे. तर त्यासाठी सराव मात्र आपल्याला जीवनभर करायला हवा. तर त्यासाठी आपण जितक्या लवकर कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो, तितक्या प्रकारे आपल्याला जोडून घेतलं म्हणजे येन केन प्रकारेण आपल्याला कृष्णांच्या बरोबर जोडून घ्यायला पाहिजे. आणि हळूहळू मध्ये मग आपली भक्ती मध्ये प्रगती होऊन अनन्य भक्तीच्या पायरीपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर सुरुवात कुठून करायची? आपल्याला एक माळेचा जप करायचा आहे. आता कृष्णांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये कसं आहे, स्वाभाविक प्रेम असतं, पण आपल्याला अनेक जन्मामध्ये अशुद्धता, आपल्यामधले आलेले अनर्थ, यामुळे या प्रेमाचा आपल्याला विसर पडलेला आहे. तर ते जसं मॅग्नेट असतं ना, मॅग्नेट म्हणजे काय म्हणतात त्याला, चुंबक म्हणतात. तर ते कसं शुद्ध लोखंडाकडे त्वरित आकर्षिलं जातं. पण आता लोखंडच अशुद्ध असेल, गंजलेलं असेल, तर ते आकर्षण कमी होतं. तसंच आपलंय, अशुद्धता आपल्यामध्ये आहेत म्हणून आकर्षण नाहीये, पण ज्यावेळी आपण हे अशुद्धता दूर करायचा प्रयत्न करू लागतो, आचार्यांनी सांगितलेले जे नियम आहेत त्यांचं पालन करू लागतो, तेव्हा ती अशुद्धता कमी होते. आणि मग भक्तीमध्ये म्हणजे कृष्ण भावनेची पुनर्जागृती होते त्वरित. आणि मग आपण भक्तीमध्ये शीघ्र प्रगती करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे वाचा कृष्ण. माताजी. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सहृदय मित्र आहे, तो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही. जो सुखदुःखापासून समभाव राखतो, जो समाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आता इथे कृष्णांनी काही गुण सांगितलेत भक्तांमधले जे त्यांना आवडतात. आता भक्त कसा आहे, हा कृष्णांना शरणागत आहे. त्यामुळे कृष्ण जसा जसा भक्त प्रगत होऊ लागतो ना, तसे कृष्णांचे जे गुण आहेत ना, तर ते सगळे त्या भक्तामध्येही प्रगट होऊ लागतात. आता इथे खूप सारे गुण सांगितलेले आहेत. आता म्हणजे जो द्वेष करत नाही, काय काय म्हटलं, अहंकारापासून मुक्त आहे, स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, सहनशील आहे, क्षमाशील आहे, असे अनेक गुण आहेत जे भक्तांमधले जे कृष्णांना आवडतात. आणि चित्रामध्ये सुदामाचं उदाहरण घेतलेलं आहे बघा. आता सुदामा कसे कृष्णाचे बालमित्र होते. साक्षात द्वारकाधीश माझा बालमित्र आहे, ह्याचा मात्र त्यांना अहंकार नव्हता. आता सुदामा भेटायला आले हे कळताच कृष्ण त्यांना भेटण्यासाठी धावत सुटले होते द्वारकेमध्ये. कसलाही विचार न करता प्रथम त्यांना मिठी मारली होती. अतिशय आनंद झाला सुदामाला बघून कृष्णांना. सुदाम्याचं स्वागत करताना काय करू काय नको अशी त्यांची अवस्था होती. चरण धुतले, मग सुदाम्याने आणलेले पोहे तर त्यांनी मिटक्या मारत खाल्ले. आणि सुदाम्याने काही न मागता त्याला खूप काही कृष्णांनी दिलं बघा. नगरीचं स्वरूपच पालटून टाकलं. आता सुदामा कसा आहे, भक्त आहे, साधं सरळ जीवन जगतात. आणि कृष्ण त्यांच्यासाठी बालमित्र कन्हैयाच असतो बघा सदैव. द्वारकाधीश जरी असले ना, तरी ते मात्र ते कन्हैयाच मानत असतात. तर भक्तांना आवडणारे जे गुण आहेत ना, जे कृष्णांनी आता आपल्याला सांगितलेत, असे सर्व गुण या सुदाम्यामध्ये होते. आणि अशा भक्तांवरती कृष्ण विशेष प्रसन्न असतात असं आपण म्हणूया. आता भौतिकामध्ये आपलं कसं असतं बघूया हा. हे ही सुदाम्याची बाजू आपण समजून घेतली. आपलं कसं असतं बघा, आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा अहंकार येतो. कुठलं आपण एखादं काम केलं, आपण हेही मानत नाही की ते आपल्याला शक्ती सर्व कृष्णांनी दिली आहे, सामर्थ्य कृष्णांनी दिले ना, मानता आपण स्वतःला त्या गोष्टीचं म्हणजे काय म्हणतो, कर्ता मानून आपल्याला त्या गोष्टीचा अहंकार येतो. तर आपल्याला आता हे जेव्हा गुण आपण शिकतो, ह्याचं महत्व काय आहे, आपल्याला हे बदल आपल्यामध्ये करून आणायचे. कृष्णांना काय आवडतं हे जाणून घेतोय ना आपण. जर का कृष्णांबद्दल आपल्याला प्रेम असेल, तर त्यांना काय आवडतं हे आपल्यामध्ये आणणं, हे आपल्याला शिकून घ्यायचंय इथे. आता घ्या माताजी पुढची स्लाइड.
हा, हरे आता कृष्ण. वाचता. ज्याच्यामुळे कोणी उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता चित्रामध्ये एक गोष्ट आहे, तर त्याच्यामध्ये शंकर दाखवलेत, पार्वती माता आहे आणि काही श्रेष्ठ असे भक्त बसलेले आहेत, वैष्णव भक्त आहेत आणि यांच्यामध्ये भगवंतांच्या विषयीची चर्चा सुरू आहे. अनेक ऋषी मुनी आहेत त्यामध्ये. आता आकाशातून चित्रकेतू नावाचा एक गंधर्व आपल्या विमानातून तिथून जातोय आणि तो शंकरांना काय म्हणतो, की कसली चर्चा सुरू आहे? माता पार्वतींना जवळ बसवून आता विरक्तांच्या बरोबर विरक्तीची कथा सुरू आहे, पण माता पार्वती एवढ्या जवळ बसलेली आहे. आता बघा, हे उपस्थित जे सर्व वैष्णव भक्त आहेत ना, ते अगदी उच्च स्थितीमध्ये आहेत, शुद्ध स्तरावरती आहेत, म्हणजे ते शारीरिक स्तरावरती नाहीच आहेत. तर त्यामुळे माता पार्वती जरी जवळ बसलेली असली तरी त्यांना त्याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये आणि शंकर तर स्वतः भक्त आहे, तर त्यामुळे त्यांना काही वाटत नाही. पण माता पार्वती मात्र हे चित्रकेतूने जे काही बोलतो ते ऐकून ती क्रोधित होते आणि चित्रकेतूला शाप देते की पुढील जन्मी तो दैत्य होईल. आता हा शाप मिळाल्यानंतर हा चित्रकेतू मात्र उद्विग्न होत नाही, तो शाप स्वीकारतो. कारण माता पार्वतीने दिलेला हा शाप आहे. जसं आता एखाद्या पुत्राला त्याच्या आईने त्यांच्यामध्ये काहीतरी त्याच्या शुद्धीकरणासाठी एखादं काय म्हणतात तो शाप दिला, तर तो कसा स्वीकारेल? तर तसंच हात जोडून हा चित्रकेतू तो शाप स्वीकारतो. तर कृष्ण इथे तेच म्हणतात, की मला समभाव ठेवणारे जे भक्त असतात ना, ते अतिशय प्रिय असतात. हेच कृष्णांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हर्ष, दुःख, भय, चिंता या सगळ्यांमध्ये जे समभाव ठेवतात, ते मला प्रिय असतात असं सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी महत् प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आता माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो असं कृष्ण म्हणतायत. आणि नामाचार्य हरिदास ठाकूरांचं चित्र आहे बघा. नामाचार्य हरिदास ठाकूर 192 मालांचा जप करत असत. म्हणजे आणि तो पूर्ण केल्याशिवाय ते आराम तर सोडाच, पण ते अन्नही ग्रहण करत नसत. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय ह्याच्या मागचा, की कसे दृढनिश्चयी होते ते बघा. म्हणजे आपल्या जपाच्या मध्ये येणाऱ्या कुठलीही अडचण त्यांना मध्ये येऊ शकली नाही. त्यांचा नित्य नियमाने ते तेवढं त्यांचं कार्य पूर्ण करत असत. आता इथे लक्षात काय ठेवायचंय, भक्ताला पण भक्तीमध्ये बाधा येणाऱ्या सर्व गोष्टींना दूर सारता आलं पाहिजे. स्वतःच्या आनंदासाठी ज्या सुखसोयी असतात, भौतिक साधनांचा संग्रह असतो, असा न करता भगवत सेवेसाठी त्याने तत्पर राहायला पाहिजे. कारण ते कृष्णांना प्रसन्न करत असतं. आणि आपण कसे बघा किती कारण सांगतो. आता आपल्याकडे बघा आपण जप करतो. आता जप करायचं काहीतरी अडचण आली, थोडीशी कामाची बाई नाही आली किंवा काय आज थंडी जास्त आहे, आज मला कुठेतरी बाहेर जायचं आहे, तर आपण सगळ्यात पहिलं काय करतो, आपण नामस्मरण करण्याचं टाळतो. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, की सर्वात प्रथम आपण कृष्णांचं स्मरण केलं पाहिजे. भौतिकातल्या गोष्टी तर होत येत जात राहणारच आहेत, सुख दुःख ही येत जात राहणार आहे. आपण इथे कृष्ण भावनेचा त्याग करायचा नाहीये, कृष्ण भावनाही करत राहायला पाहिजे. कारण इथे कृष्ण सांगतात हे महत्वाचे आणि अशानेच ते प्रसन्न होतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, जो शोक करत नाही, आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा इथे काय म्हटलंय, की सुखात आणि दुःखात दोन्ही जो माझं स्मरण करतो तो मला प्रिय आहे. म्हणजे असं नाही की दुःख आली म्हणून कृष्णांची आठवण केली, आनंद आहे, सगळीकडे सुख आहे, आता कृष्णांचा विसर पडला, असं असू नये. भक्त कसा आहे, सुख दुःखामध्ये सम आहे आणि ही दोन्ही सुख आणि दुःख ही कृष्णांची योजना आहे असंच तो मानतो. भगवंतांच्या अनुमतीशिवाय सुख किंवा दुःख मला दोन्ही प्राप्त होणार नाहीये. हे दोन्ही माझ्याकडे यायला भगवंतच कारणीभूत आहेत, हे त्याचा अगदी स्पष्ट विश्वास असतो. तो संकटांना सामोरी जातो कारण का, माझी बळ वाढवण्यासाठी कृष्णांनी मला ही परिस्थिती दिलेली आहे असं तो मानतो. आणि जेव्हा सुखाच्या आनंदाच्या त्याच्याकडे घटना असतात तेव्हा तो मानतो मला तर माझी तर पात्रताच नाहीये,
पण कृष्णांच्या कृपेमुळे एवढा मला आनंद किंवा सुख हे मिळत आहे. तर म्हणजे भगवंतांच्या संतुष्टीसाठी तो सर्व समभावाने हे सहन करत राहतो. प्रल्हाद महाराजांचं उदाहरण इथे दिलं जातं बघा. प्रल्हाद महाराज कसे वडील हिरण्यकश्यपू किती प्रयत्न करतात प्रल्हादला मारायचे. आपण सदैव परमेश्वराचं प्रल्हाद स्मरण करत राहतात. नारायणाच्या स्मरणात ते सदैव असतात आणि अत्याचाराला अगदी समभावाने ते सामोरे जातात. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा, जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि जो भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता हे सद्गुण सगळे सांगितलेले आहेत बघा कृष्णांनी. भक्तांमधले कुठले कुठले गुण त्यांना आवडतात आणि जसा जसा भक्त आता भक्तीमध्ये प्रगती करतो तेव्हा त्याच्यामध्ये हे गुण प्रगट होऊ लागतात. हेच कृष्णांनी गुण सांगितलेले आहेत. आता खूप आपण गुण पाहिले बघा की कृष्ण भावनेमध्ये जेव्हा म्हणजे कृष्ण भावनाची पुनर्जागृती होते आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झाल्याने ह्या भक्ताच्या अंगामध्ये आता असे गुण आपोआपच विकसित होऊ लागतात. त्याला काही विशेष प्रयत्न करण्याची गरज नसतं. जसा तो भक्तीमध्ये प्रगट होतो पहा, त्याला लक्ष कुठे ठेवायला पाहिजे? जे आपल्याला आचार्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे, जे नियामक तत्व पाळायचे ते त्याने करत राहिलं पाहिजे. हे गुण आपल्या आपणच त्याच्यामध्ये विकसित होतात हे आपल्याला समजून येतं. इथे अमरीश महाराजांचं उदाहरण यासाठीच दिलेलं आहे. आत्मनिवेदन म्हणजे सर्व काही त्यांनी भगवंतांना अर्पण केलेलं होतं, समर्पण होते पूर्ण. असे ते अतिशय प्रगत असे भक्त होते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बघा इथे बिल्वमंगल ठाकूरांची गोष्ट आहे ती आपण समजून घेऊया, ज्याने आपल्याला यावरती अधिक प्रकाश पडू शकतो. की बिल्वमंगल ठाकूर आहेत जे चित्रात दाखवले ते कृष्णाचे खूप मोठे भक्त होते आणि गत जन्मामध्ये ते एक संन्यासी होते. भागवत सप्ताहाचं ते आयोजन करत असत आणि सर्वांना प्रसाद वाटपही करत असत. तर गावच्या गाव त्या भागवत कथेमध्ये सहभागी होत असे, ऐकायला येत असे आणि प्रगत भक्त होते. भावभक्तीच्या पायरीला स्थित होते ते. आता 9 पायऱ्या आपण ज्या शिकलेलो आहे की भक्तीच्या त्याच्यामधल्या भावभक्ती या पायरीवरती ते स्थित होते. आता श्रद्धा, साधू संघ, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती अशा त्या पायऱ्या आहेत. आता एकदा काय होतं की भागवत सप्ताहाचं ते आयोजन करत असतात आणि त्यांना काही पैसे अपुरे पडत असतात. तर ते विचार करत जात असतात कसं काय व्यवस्था करायची या विचारातच एका रस्त्याने जात असताना तो रस्ता स्मशानभूमीच्या बाजूने जात असतो. आता ते बघतात की तिकडे स्मशानभूमीकडे गर्दी आहे आणि खूप चांगली उंची वस्त्र घातलेले लोक तिथे एकत्र जमलेले आहेत. तर हे बिल्वमंगल विचारपूस करतात. त्यांना समजतं की एका राजकन्येचा मृत्यू झालेला आहे आणि तिचेच हे सर्व नातेवाईक आहेत. आता राजकन्येचं ते मृत शरीर वगैरे मृत शरीर उंची वस्त्र आणि दागदागिन्यांनी सजवलेलं असतं. आता ते बघून तो बिल्वमंगल विचार करतात की या मृत शरीराला एवढ्या अशा किमती मौल्यवान दागिन्यांचा काय उपयोग आहे आणि विचार करत थोडस ते तिथे उभे राहतात. आता थोड्या वेळाने ते नातेवाईक निघून जातात अग्नी दिल्यानंतर त्या राजकन्येला आणि मग हे मृत शरीराच्या जवळ जातात आणि आता दागदागिने काढून घेण्याचा त्या शरीरावरून त्यांचा विचार असतो. तेवढ्यात एक आवाज येतो, त्या राजकन्येचाच आवाज असतो आणि ती राजकन्या म्हणते की माझ्या देहावरील दागिने तू काढू नकोस. त्याऐवजी तू माझ्या वडिलांकडे जा. ते कसे आहेत ते तुला देतील. ते श्रीमंत आहेत, धनाढ्य आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन तू माझे सर्व दागदागिने माग. ते तुला देतील. आता त्यांना आश्चर्य वाटतं पण ते म्हणतो ठीक आहे आता आवाज तर आपल्याला आलेला आहे त्या आवाजाने आपल्याला काही सांगितलंय आपण ते ऐकूया. त्याप्रमाणे हे बिल्वमंगल ठाकूर तिथून जातात आणि राजाला भेटतात आणि घडलेली घटना सगळी सांगतात आणि मग राजा त्या राजकन्येचे सर्व दागिने ह्यांना देतो. मग तिथे जाऊन तो हा विकतो आणि ह्या भागवत सप्ताहाची तो तयारी करतो. आता त्यांना वाटतं की अजूनही थोडे पैसे मिळाले असते अधिक
तर अजून मोठ्या प्रमाणावरती आपण कथा करू शकतो. परत मग तो स्मशानभूमीमध्ये जातात, तिथे ते दागिने त्याला दिसतात. आतापर्यंत तो राजकन्येचा देह अग्नीमध्ये जळून गेलेला असतो आणि तो ते दागिने आता उचलतो आणि माघारी वळतो. एवढ्यात परत त्या राजकन्येचा आवाज येतो की हे दागिने तू उचलून फार मोठी चूक केलीयस. आता एवढा भक्त आहेस, भागवत कथा तू आयोजन करतोयस म्हणतो, पण तू मात्र खूप आसक्त आहेस आणि पुढच्या जन्मी तुला आता एक असाच आसक्त व्यक्ती तू होशील. पुढच्या जन्मी तुला चारित्र्यहीन जीवन तुला जगावं लागेल, अनैतिक पद्धतीने तू जीवन जगशील असं ती त्यांना सांगते. आता त्याप्रमाणे आता पुढचा जन्म होतो आणि श्रीमंत कुटुंबामध्ये होतो. आता आपण 6व्या अध्यायामध्ये बघितलं होतं ना, अर्जुनाने कृष्णांना प्रश्न विचारला होता की एखाद्या भक्त जो अष्टांग योग जसा पूर्ण होऊ शकत नाही तर त्याचं काय होतं. तर तेव्हा कृष्णांनी सांगितलं होतं की या मार्गावरती काही हानी होत नाही. जो हा योगी जिथून थांबला तिथून पुढे त्याची सुरुवात होते आणि त्याचा जन्म पुढे वैभवशाली कुटुंबात होतो, जिथे त्याला आता उपजीविकेची काळजी होत राहत नाही. म्हणजे भक्तीमध्ये तो अधिक वेळ देऊ शकतो. त्याप्रमाणे आता या संन्यासाचा जन्म श्रीमंत कुटुंबात होतो आणि जिथे त्याचं नाव आता बिल्वमंगल असं असतं, पण तो चारित्र्यहीन असतो अतिशय. आता एक वेश्या असते जिच्यावरती हा बिल्वमंगल अतिशय आसक्त असतो. तो रोज तिच्याकडे जात असतो आणि एकदा काय होतं, त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. त्यांचे अंत्यविधी चालू असतात. ब्राह्मण सर्वजण मंत्रविधी मंत्र म्हणून ते विधी करत असतात. अंत्यकार्य म्हणतात ते. आणि आता ह्याची वेश्येकडे जाण्याची वेळ झालेली असते. आता ह्या ब्राह्मणांवरती तो खूप ओरडतो, म्हणतो किती वेळ लावताय, संपवा लवकर. आता त्याप्रमाणे ब्राह्मण तो विधी आटोपतात. तेवढ्याच जोराचा पाऊस येतो आणि कसा जोरात म्हणजे अति मुसळधार असा पाऊस पडू लागतो. तरी हा जायला निघतो त्या वेश्येकडे. आता या वेश्येचं नाव असतं चिंतामणी आणि चिंतामणी जिथे राहायची तिथे जाताना एक त्याला नदी लागत असते. ती नदी पार करून त्याला तिच्या घरापर्यंत पोहोचावं लागतं. आता हा पाऊस एवढा मुसळधार पडलेला असतो, नदीपर्यंत पोहोचतो तर पावसामुळे बघतो की नदीचा प्रवाह तर खूप वाढलेला असतो. दुथडी भरून ती नदी वाहत असते आणि नेहमी कसा हा होडीने तो नदी ओलांडत असे, पण आता त्या अचानक आलेल्या पुरामुळे तिथे होडी त्याला दिसत नाही. मग हा तर चिंतामणीला भेटायला अतिशय उतावळ झालेला असतो. तशीच तो पाण्यामध्ये उडी मारतो, कसाबसा थोडासा पोहतो. मग त्याला ना एक प्रेत तरंगताना दिसतं पाण्यामध्ये. त्या प्रेताला पकडून तो आता नदी पार करतो. आता दुसऱ्या किनारी पोहोचतो. आता तिथून बाहेर निघतो, नदीतून बाहेर निघतो आणि धावत धावतच कसा तरी ओल्या कपड्यांनी घरी तिच्या पोहोचतो. आता तिथे जाऊन बघतो, घरी पोहोचल्यावरती तर चिंतामणीच्या घराचे दरवाजे खिडके वगैरे सगळे बंद असतात आणि पाऊसही जोरात पडत असतो. तर तो हाका मारू लागतो तिला, पण त्या पावसाच्या आवाजामध्ये ह्याने मारलेल्या हाका तिला काही ऐकू येत नाही. आता अंधार असतो, त्याला हाताशी एक असा दोर लागतो आणि त्याला धरूनच तो कसा बसा आता वरती चढतो आणि तिच्या खिडकीपर्यंत जाऊन पोहोचतो. खिडकीला धक्का मारून खिडकी उघडतो आणि चिंतामणीच्या घरात आता प्रवेश करतो. आता त्याला अचानक खिडकीमधून आत येताना बघून ती घाबरते आणि थक्क होते आणि ती म्हणते, कसे काय आलात तुम्ही एवढे वरती चढून. बाहेर लक्ष जातं तिचं तर तिला एक तिथे साप लोंबकाळताना दिसतो. ती म्हणते की एवढ्या रात्री इतक्या पावसामध्ये तुम्ही माझ्यासाठी आलात. आणि आता तो सांगतो सगळी गोष्ट, कशी त्याने नदी ओलांडली, कसा तो इथपर्यंत पोचला. आता ती एवढं सगळं ऐकून घेते आणि ती म्हणते की एवढ्या अडचणीमध्ये तुम्ही माझ्याकडे आलात. वडिलांचे अंत्यसंस्कार पण तुम्ही नीट केले नाहीत. तुमच्या इंद्रियांना काही तुम्हाला नियंत्रणच करता येत नाही. माझ्या शरीरावरती तुम्ही एवढे आसक्त आहात आणि क्षणिक सुखाच्या मागे वेडे होऊन एवढ्या आतुरतेने तुम्ही माझ्याकडे आलात. ह्याच्याहून थोडीशी आतुरता तुम्ही कृष्णासाठी ठेवली असती तर तुम्हाला कृष्णाने केवढं दिलं असतं, कल्याण केलं असतं, आशीर्वाद दिला असता. आता हे म्हटल्यावरती तिचं आता हे शब्द ऐकल्यावरती बिल्वमंगलला अचानक काहीतरी डोक्यामध्ये समजतं. ते तिथून बाहेर निघतात आणि वृंदावनला जाण्याचं ठरवतात. आता ही चिंतामणी कसं खरं तर वेश्या आहे. आता ती असं कसं बोलली तर समजून घेऊया. या वेश्येमध्ये त्या वेळी यांचे या बिल्वमंगलचे गुरु स्थित होते. त्यामुळे जे चिंतामणी बोलले ते शब्द तिच्या मुखातून जणू हे गुरुच बोलत होते. आता ते बोधवाक्य जसं ऐकावं ना आणि क्षणार्धात सगळा प्रकाश पडावा, तसं त्या बिल्वमंगलला ते होतं. म्हणजे त्यांच्या बिल्वमंगलच्या आयुष्यातला अत्यंत तो मोलाचा क्षण होता. या चिंतामणीच्या
म्हणजे अशी आध्यात्मिक जागृतीच जणू त्यांच्यामध्ये झाली, त्याचा विवेक जागृत झाला. आणि वृंदावनामध्ये तो गेला आणि आता बघा तो चारित्र्यहीन जीवन जगत असे ना, स्त्रीगमन करत असे, तर आता ही सवय काय पटकन जात नाही. जरी तो वृंदावनामध्ये गेला तरी एकदा रस्त्यावरून जात असताना त्याने एक सुंदर स्त्री त्याने पाहिली आणि तिचे छान असं तिने साडी घातलेली होती, सुंदर म्हणजे काय केस वगैरे असा आंबाडा बांधला होता, केसात काहीतरी फुलं वगैरे माळली. म्हणजे थोडक्यात काय तो आकर्षित झाला त्या स्त्रीकडे आणि तिच्या मागे तो जाऊ लागला. आता ही स्त्रीला जाणवलं की हा पाठलाग करतोय. ती लगबगीने आपल्या घरी पोचली. घरी तिचे पती बाहेरच बसलेले होते आणि ही स्त्री आता आपल्या घरी पोचली, पण तिला समजलं की मागे तो हा बिल्वमंगल आलेला आहे तिच्या पाठोपाठ. आता ती स्त्री तर आतमध्ये निघून गेली आपल्या घरामध्ये. आता हा बिल्वमंगल तिथे तिच्या घरापर्यंत पोहोचला आणि तिच्या पतीला म्हणायला लागला की ज्या आता बाई आतमध्ये गेल्यात त्यांना तुम्ही जरा बोलवता का? मग आपल्या ह्या पतीने त्याच्या पत्नीला हाक मारली आणि तिला बोलवलं आणि सांगितलं की हे आले तर तुला भेटायला. आणि तर मग बिल्वमंगल त्या स्त्रीला बघून म्हणाले की माताजी तुमच्या आंबाड्यातला आकडा मला द्याल का? तर ती आकडा काढून देते. तर बिल्वमंगलने त्या आकडा घेऊन आपले डोळे फोडले. आता बघा मी कृष्णाकडे जायला ही इंद्रिय बाधा बनतायत, म्हणून ही इंद्रियच मला नको असं म्हणून त्यांनी ही कृती केलेली होती. आता हे जे बिल्वमंगल आहे त्यानंतर ते वृंदावनात गेले आणि त्यांनी स्वतःला भक्तीमध्ये संलग्न करून घेतलं. असं म्हटलं जातं की कृष्णांनी प्रसन्न होऊन त्यांना दृष्टीही प्रदान केली आणि दर्शनही दिलं. पण बिल्वमंगल ठाकूर यांनी ज्या रचना केल्या, कृष्ण कर्णामृत, कृष्ण बालचरित, गोविंद दामोदर स्तव, अशी अनेक स्तोत्र आणि काव्य ग्रंथ त्यांनी लिहिले त्याच्यानंतर. आणि कृष्ण स्वतः त्या रचना ऐकत असत असं म्हटलं जातं आणि गोप बालक बनून त्यांना भोजन त्यांच्यासाठी ते घेऊन येत. म्हणजे बघा आता आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे या गोष्टीवरून, बिल्वमंगल ठाकूर यांच्यासारखे हे प्रगत भक्त होते. यांचं अनुसरण आपल्याला करायचं नाही. अनुसरण म्हणजे काय? त्यांना कॉपी करायचं नाही. त्यांनी जे केलं तसं आपल्याला करायचं नाहीये. त्यांची उपदेश काय आहे, त्यांची शिकवण काय आहे, त्यांनी आपल्याला काय करायला सांगितलंय ते आपल्याला करायचंय. म्हणजे आपल्याला डोळे फोडायचे नाही किंवा आपलं इथं असं काही कृती न करता आपली इंद्रिय कृष्णांकडे वळवायचे. आपण म्हटलं ना, ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते. म्हणजे आपली जी इंद्रिय आहेत ते इंद्रियांचे जे स्वामी कृष्ण आहेत, त्या आपल्या इंद्रियांनी ह्या इंद्रियांच्या स्वामींची सेवा करायची, त्यांच्या सेवेमध्ये आपली इंद्रिय नियोजित करायची. तर हे ह्या कथेवरून आपण बोध घेऊ शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. काय बघितलं बरं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर भक्ती कशी परिपूर्ण आहे, कुठली अर्जुनाचा प्रश्न होता की अव्यक्त निर्विशेष रूपाची भक्ती करायची कृष्णा, तर साकार अशा श्यामसुंदर रूपाची करायची. तर त्यावरती कृष्णांनी उत्तर दिलं की साकार रूपाची भक्ती ही अधिक परिपूर्ण आहे. त्यानंतर कृष्णांनी भक्तीचे मार्ग सांगितले. सर्वात श्रेष्ठ कुठली? अनन्य भक्ती. ती जमत नाही तर साधना भक्ती करा. तीही जमत नाही तर निष्काम कर्मयोग करा. तोही जमला नाही तर सकाम कर्मयोग करा. आणि सकाम कर्मयोग करत जमत नसेल तर ज्ञानयोग करा. आणि ज्ञानयोग जमला नाही तर ध्यानयोग करा. ध्यानयोग जमत नसेल तर कर्मफळाचा त्याग करा. असे अनेक पर्याय कृष्णांनी आपल्याला दिलेले. कुठला तरी निवडा आणि करू लागा. भक्तीमध्ये मग हळूहळू प्रगती कराल आणि अनन्य भक्तीच्या दिशेने तुम्ही वाटचाल करा. एक एक पायरी चढतच अनन्य भक्तीपर्यंत पोचायचं असतं. आता शेवटी कृष्ण त्यांना आपल्या भक्तांमध्ये कुठले गुण आवडतात याबद्दल सांगितलं आपल्याला. इथे लक्षात घेऊया की जशी म्हणजे नदी असते बघा, अतिशय लांब लांब प्रवास करत अंततः ती सागराला मिळते. तसंच आपण मार्ग कुठलाही निवडू, शेवटचा टप्पा कुठला आहे? भक्तियोग आहे. कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, ध्यानयोगाचा मार्ग असेल, अनेक जन्म आपण प्रवास करू, अंततः भक्तियोगापर्यंतच येऊन पोहोचू. आता डायरेक्ट भक्तियोग पण आपण करू शकतो आणि कृष्णनामामध्ये आपण जाऊ शकतो. आता मनुष्य जन्मात व्यक्ती या म्हणजे ही जी पापं आपण केलेली असतात ना, या दुःखातून कसा मुक्त होईल हे जाणण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग आपण हे करत असतो. पण अंततः भक्तियोगापर्यंतच येऊन पोहोचतो. कर्मयोगामध्ये बघा आपण इंद्रिय कृष्णांच्या सेवेमध्ये लावतो. ज्ञानयोग आपण मनाने करतो, ध्यानयोग बुद्धीने करतो आणि हे सर्व
कृष्णांवरती स्थिर करतो. पण भक्तियोगी कसा आहे, तो आपलं हृदयच कृष्णांना देऊन बसतो. खरं तर हृदय आपण देत नाही. हृदय म्हणतात ना, चोरलं जातं. आय लॉस्ट माय हार्ट टू समवन. तसं आहे ते. त्या भौतिक जगातलं प्रेम जे आहे ना, तसंच भगवंत म्हणजे तशा प्रकारे आपण विचार केला तर भगवंत आपल्या हृदयाची जणू चोरी करतात. म्हणजे हृदय कसं निर्मळ असावं लागतं त्यासाठी. ते श्रवणम, कीर्तनम, स्मरणम अशी आपण जेव्हा करतो, तर त्यावेळेला आपल्या हृदयामधले अनर्थ दूर होतात आणि निर्मळ मनाने, शांत मनाने आपण कृष्णांच्या भक्तीबद्दल, कृष्णांच्या सेवेबद्दल विचार करू शकतो आणि मग भक्तीच्या एक एक पायऱ्या अशा चढत जाऊ शकतो. संपलेला आहे इथे अध्याय. आता माताजी थांबवता का रेकॉर्डिंग? हरे कृष्ण. हो माताजी. हा. हरे कृष्ण. आता कोणा